लक्षात आहे. इकडे आपण काय बघत होतो, आपण आपले मॅथचे लेक्चर चालू केले होते ज्याच्यामध्ये आपण बेसिकच्या काही गोष्टी बघत होतो. त्याच्यामध्येच बघा रे, कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्याला अशा जवळच्या संख्यांचा गुणाकार करायला येते. आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करत असतो ना, तर त्यामध्ये अशा काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. तर काय करायचं बघा, काय होतंय आता यांचा जर गुणाकार करायला बघितला आपण, तर बघा एकदा काय आहे 24 गुणिले 25. बघा एक वेळ फक्त किती वेळ लागत आहे आणि कसा करायचा आहे बघा. काय करतो आता, समजा इथं 25चा जर पाढा येत असता आपल्याला तर ठीक आहे, आणि नसला तर काय मग आपली गरीबाची पद्धत नाही. बघा काय करायला लागेल, मला 5 न 4 न गुणायचं आहे. बघा 5 चूक 20, 20 चा 0, हातचे आले 2. त्याच्यानंतर काय होईल, 5 दोन्ही 10, 10 आणि हे हातचे 2 12. लिहून घ्या, किती झाले 120. आता या 2 ने इकडे गुणायचं आहे, काय तर क्रॉस. त्याच्यानंतर सांगा बेचूक 8, त्याच्यानंतर बेदोन्ही 4. बघा काय होईल, आता याची बेरीज 0 इथं जशाला तसा, 8 आणि 2 10, 10शी 0 हातचा आला 1, पुन्हा 4 आणि 1 5 आणि हातचा 1 6. बघा इकडे लक्ष द्या, हे ध्यानात ठेवा. बघा काय आला आपला गुणाकार 24 गुणिले 25 याचा गुणाकार किती आला 600. एक गोष्ट ऑब्झर्व केली का इथं, बघा काय असते गुणाकार करायचा म्हणजे काय असतं बघा, काय आहे 24 आणि 25 या संख्या आहेत. काय म्हणणं याचं, 24 चा 25 वेळा गुणाकार किंवा 25 चा 24 वेळा गुणाकार. मला एक गोष्ट सांगा रे, आपल्याकडे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे का रे, 25 चा वर्ग माहिती आहे ना आपल्याला, काय होईल 25 चा वर्ग 625. माहित आहे ही गोष्ट आपल्याला. तर मला सांगा 25 चा वर्ग म्हणजे काय रे, काय 25 गुणिले 25. लक्षात आलं, काय आहे 25 चा वर्ग म्हणजे 25 चा 25 वेळा गुणाकार. तर आपल्याला इथं काय करायचंय बघा, आपल्याला पाहिजे 25 चा 24 वेळा गुणाकार. किती वेळा पाहिजे, 24 वेळा पाहिजे ना. आता मला सांगा काय करता येईल याच्यातून, इथं काय केलं आपण 25 चा 25 वेळा गुणाकार. मला काय एक 25 पाहिजे नाही, याचा गुणाकार किती आला 625. मला याच्यातला एक 25 पाहिजे नाही, मी काय करणार याच्यातून एक 25 वजा, किती आलं 600. म्हणजे सांगायचं हे आहे बघा, आपल्याला काय 24 गुणिले 25 करायचं होतं, पण आपण काय केलं, आपल्याला माहिती आहे आपल्याला 25 गुणिले 25 सोपं जाईल आहे ना. हे जर गुणाकार करायला गेलो आपण तर एवढा वेळ लागत आहे. तर आपण काय करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट 25 गुणिले 25 करायचं आहे. 625 याच्यामधून 25 वजा केले, आपल्याला उत्तर भेटलं 600. हे 600 म्हणजेच काय 24 गुणिले 25. तर बघा ही ट्रिक आपण बघितली, तर मग आता ही लागू कुठं कुठं होणार बघा, एक वेळा लक्ष द्या. आता कुठल्या कुठल्या संख्येला लागणार आहे बघा, लक्षात द्या. काय बघितलं आपण 24 गुणिले 25. आता दुसरी एखादी संख्या घेऊन बघू. काय घेता बघा, काय घेतो रे 35 गुणिले 39. बघा आता यांचा गुणाकार एक वेळ करून बघू. काय म्हटलं मी ट्रिक, काय होती आपली, काय करायचं होतं, सोप्या संख्या घ्यायच्या आपल्याला. कशा सोप्या संख्या घ्यायच्या ज्यांचा गुणाकार करता येईल. मला सांगा 35 आहे इथं आहे 39. काय आहे इथं 35 चा 39 वेळा गुणाकार आहे. मी काय करतो बघा, डायरेक्ट मला हे सोपं जाईल ना, 35 गुणिले 40. बघा ज्याही संख्येच्या शेवटी 0 येते तर याला आपल्याला गुणायचं काम नसते, हे याचा गुणाकार नेहमी सोपा जाते. बघा आता 4 न गुणणं मला सोपं आहे, बघतो काय होईल रे, 4 पंच 20 चा 0, हातचे आले आपले 2, गुणा 4 त्रिक 12 आणि 2 किती 14, ह्याला 140 आणि समोरचा आपला 0 जशाले तसा, किती आलं रे 1400 आलं. पण 1400 कशात उत्तर आलं रे आपलं 35 गुणिले 40 या संख्येचं. म्हणजे याचाच अर्थ काय, आपल्याला 35 चा आपण 40 वेळा गुणाकार केला. 35 या संख्येचा आपण 40 वेळा गुणाकार केला. पण आपल्याला किती वेळा पाहिजे रे, किती वेळा पाहिजे 39 वेळा फक्त. मग काय करा, याच्यामधून एक 35 मायनस करा, किती एक पाहिजे नाही याच्यातला, याच्यामध्ये किती पाहिजे आपल्याला फक्त 39 पाहिजे. आपण घेतले किती 40 वेळा 35 या संख्येचा गुणाकार केला. आपल्याला पाहिजे फक्त किती किती पाहिजे 39. मग एक 35 काढून घेतो. बघा काय होईल, 35 गेला एक 1365. ठीक आहे 1365. आता मला सांगा रे किती आलं आपलं 1365. बघा काय केलो आपण, ट्रिक वापरली की जवळची संख्या घेतली जी सोपी पडायला आपल्याला. आता बघा किती आहे 35 गुणिले 39. आता मला सांगा, आता याचा गुणाकार करून बघू एकदा. ठीक आहे सांगा गुन्हा काय होईल, आता 9 या दोन्ही संख्येला गुणून घ्यायला लागेल. पण सांगा 9 5 45, 45 चा 5 हातचे आले आपले 4, पुन्हा त्याच्यानंतर 9 या 3 ले पुन्हा 9 त्रिक 27, 27 आणि 4 किती
31. ठीक आहे ना. त्याच्यानंतर घ्या या 3 पुन्हा याला गुणा, क्रॉस आला. त्याच्यानंतर 3 5 15, 15चा 5, हातचा आला पुन्हा 1 गुणा, 3 त्रिक 9 आणि 1 10. ठीक आहे. याची करा बेरीज. 5 जशाले तसा, त्यानंतर 5 आणि 1 6, 3 आणि 0 3 आणि 1 हा जशाला तसा. बघा 1365, 1365. आता मला सांगा बघा, हे जेव्हा आपण करत आहोत सोपं कॅल्क्युलेशन, आपलं याला टाइम लागत आहे का? एवढा नाही लागत आहे ना. याला आपल्या दोन्ही संख्येचा गुणाकार करायला लागत आहे. पण जर जवळची संख्या घेऊन आपण त्याच्यातून मायनस केली तर हे सोपं जात आहे का नाही? जात आहे. बघा अशाच प्रकारे अजून 1-2 एक्झाम्पल मध्ये समजून घेऊ. बघा बघा आता एखादी दुसरी संख्या घेऊन बघू लागते का. तर काय घेतो रे मी, घेतो बघा, हे घेऊ 65 म्हणजे 2 मोठे घेतो. आता आपण काय बघत होतो, एक संख्या मोठी बघत होतो. त्यानंतर बघू आता 2 वाढवून बघू. किती घेतो? 65 गुणिले 67. बघा बरं आता लागते का आपली ट्रिक. मी काय म्हटलं होतं तुम्हाला, मी काय म्हटलं होतं बघा, इथं 2 प्रकारे आपण करू शकतो. इथं अजून 3 समोर घेऊन आपण याला 70 बी करू शकतो. कॅल्क्युलेशन आपल्या पद्धतीने बघायचं आपल्याला कसं सोपं जाईल. हे 70 बी घेऊ शकतो इथं, किंवा 65चा वर्ग बी घेऊ शकतो. आता बघा दोन्ही पद्धतीने करून दाखवतो तुम्हाला. तर या गोष्टीने काय होणार आहे, आपल्याला जेव्हा कधी मदत अशा गोष्टी भेटतील गुणाकार करायला, तर जेवढा टाइम आपण गुणाकार करण्यात घालल तेवढा या ट्रिक मधून तेवढा टाइम आपला वाचल. बघा आणि उत्तर बी चुकणार नाही. तर बघा लक्षात घ्या काय करता याला. मला सांगा इथं काय म्हणतो आपण, 65 गुणिले 67 म्हणजे काय? 65चा 67 वेळा गुणाकार आहे ना. आता सांगा मला सांगा ही गोष्ट आपल्याला काढणं सोपी आहे. आपण मागच्या 1-2 व्हिडिओ मध्ये हे शिकत आहोत. सोपी आहे ना. सांगा कसं काढतो आपण. 5चा वर्ग कशाला तसा लिहून घेतो 25, आणि याच्या समोरची संख्या घेऊन गुणतो. काय? sin 7 42. मला सांगा काय भेटलं रे आपल्याला? 65 गुणिले 65 भेटलं. आणि आपल्याला काय पाहिजे? 65चा आपल्याला 67 वेळा गुणाकार पाहिजे. म्हणजे अजून उरले किती आपल्याकडे बघा? 2 उरले. काय आता मला सांगा, हे करणं सोपं जाते ना आपल्याला. 65 गुणिले 2, सांगा 65 दोन्ही किती? 6 दोन्ही 12 आणि 5 2 10 130. ठीक आहे 130. आता हे किती आलं आपलं? 65 गुणिले 65. आता आपल्याला काय करायला लागेल? 2 शिल्लक पाहिजे ना आपल्याला. आपण आतापर्यंत मायनस करत होतो, कारण आपण काय करतो, समोरची संख्या घेत होतो. आता आपण मागे घेतल्या 2 संख्या. तर काय करायचं, याच्यामध्ये ऍड करा. किती? 42 25 मध्ये 130 ऍड करा. सांगा 5चा 5 3 आणि 2 5 2 आणि 1 3, किती आलं रे? 43 55. हे झाला गुणाकार आपला 65 67चा. ठीक आहे. आणि आता दुसऱ्या पद्धतीने करून दाखवतो यालाच. कसं? 70 घेऊन. बघा किती घ्यायचं आहे मला? 65 गुणिले 70. ठीक आहे. समोर किती घेतो लक्षात ठेवा. 67 आहे. 68 69 आणि 70 3 समोर गेलो आपण. ठीक. बघा आता काय होत आहे करा. आता 7 न गुणायला सोपं जाईल ना आपल्याला. बघा 7 5 35चा 5, हातचे आपले 3. त्याच्यानंतर 7 सकम 42, 42 आणि 3 किती? 45. आणि हा 0 जशाला तसा आहे. किती आला आपलं? 45 50. आता काय करायचं, याच्यामध्ये आपण काय केलं? 3 जास्त घेतलो ना. 3 65 जास्त घेतलो. तर काय करा? 65 गुणिले 3 करा. 65 गुणिले 3 करा. 3 5 15, 5 हातचाला 1, अजून 3 सक 18 आणि 1 19. 195. आता काय करायला लागेल? ऍड करायला लागतील का? नाही, कारण आपण जास्त घेतलो तर याच्यामधून काय करायला लागेल? मायनस करायला लागेल. बघा किती? 195 वजा करा. सांगा किती आहे? 0 आहे. 0 मधून 5 जातील का? नाही. हातचा घ्या 5, इथं राहिले 4, इथं घेतला हातचा झाले 10. 10 मधून 5 गेले, उरले 5. इथं काय राहिला आता? 4. ठीक आहे. पुन्हा 9 जातील का 4 मधून? नाही जाणार. पुन्हा इकडचा एक हातचा घ्या. इथं झाले किती? 14. सांगा 14 मधून 9 गेले, किती राहिले? किती राहिले? 5. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं किती राहिला? 4. 4 मधून 1 गेला 3, आणि हा 4 जशाले तसा. बरोबर आला का? 43 55 43 55. म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने काय करता, उत्तर आपलं हे भेटतच आहे. मला हे सांगा की हेही आपल्याला सोपं जात आहे 65चा वर्ग काढायला, आणि या दोन संख्येसोबत गुणल्यापेक्षा हा 7 न गुणणंही आपल्याला सोपं जात आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीने जर गेलो आपण तर आपला वेळ वाचत आहे. अशा प्रकारच्या ट्रिक वापरून आपण आपले कॅल्क्युलेशन मधला टाइम वाचवू शकतो आणि अशा पद्धतीने करू शकतो. चला समजलं कशा प्रकारे करायचंय. आता काय कराल तुम्ही, हे 2-3 एक्झाम्पल सोडून बघा. नाही समजलं तर काय करा, कमेंट मध्ये कळवा आम्हाला. पुन्हा आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. बघा काय करायचंय तुम्हाला. हा एक बघा 35 गुणिले 37, याचं उत्तर कमेंट करा. आणि दुसरं एक उदाहरण घ्या
किती घेता हा घ्या 95 गुणिले 99. या आपल्या ट्रिकनं उत्तर येतात का हे चेक करा आणि कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या ट्रिक आणि बेसिक टू ॲडव्हान्स आपण जाणार आहे बॅचमध्ये आपल्या. तर यासाठी आपल्या लोमरे डिफेन्स करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.